गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात, तुमच्या कमाईवर आणि तुमच्या नशिबावर ज्यांचे काळा पडदा टाकला होता, तुमच्या घरातील सुख, शांती आणि बरकत ज्यांच्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली होती, आज त्या नराधमाचा बुरखा सर्वांसमोर फाडला जाणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक असा गौप्यस्फोट होणार आहे. एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचे वाटोळे करत होते आणि तुम्ही मात्र त्यांच्यावर अंधळा विश्वास ठेवून बसला होता. पण आता बस झाले. कन्या राशी, तुम्ही दिवस रात्र घाम गाळता, प्रामाणिकपणे कष्ट करता, पण शेवटी हातात काहीच उरत नाही. ऐनवेळी बनवलेले काम बिघडतात, घरात सतत आजारपण आणि पैशाची टंचाई, चिडचिड, राग, भांडण, वाद होत असतात. याचे उत्तर तुमच्या ग्रहात नाही तर तुमच्या घरात लपले आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या, तुमच्याच ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकांनी तुमचे संपूर्ण घर, कौटुंबिक सुख आणि लक्ष्मी तंत्रमंत्राने बांधून ठेवली आहे. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गद्दार व्यक्तीचे थेट नाव, त्यांची पूर्ण ओळख उघड करणार आहे. त्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय आणि कसे बांधून ठेवले आहे हे कान देऊन नीट ऐका. कारण जर आज तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुम्ही सावध होणार नाही, आणि तुम्ही सावध नाही झालात तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखी भयानक ठरू शकतो. कन्या राशी, तुमच्या घरात आलेला अचानक पैसा कुठे निघून जातो हे तुम्हालाही समजत नसेल. महिन्यातून हजारो लाखो रुपये कमावून शेवटी खिशात किंवा बँकेत खात्यात शून्य उरतो. तुम्ही कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असा काही विचित्र खर्च समोर येतो की कष्टाची संपूर्ण पुंजी एका रात्रीत रिकामी होते. तुमच्या आसपासचे लोक जे तुमच्यापेक्षा कमी मेहनत करतात ते आज बंगले, गाड्या बांधत आहेत. तुम्ही मात्र दिवसेंदिवस कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोलवर उतरत चालला आहात. आणि या सर्वाला जबाबदार असणारा तुमचा तो अगदी जवळचा वाटणारा परंतु सर्वात मोठा शत्रू कोण आहे, त्याच्या नावाचे अक्षर काय आहे, हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका. तुमच्यावर गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेला आर्थिक आणि कौटुंबिक संकट ही निव्वळ योगायोग किंवा तुमचे वाईट नशीब नक्कीच नाही. तुमच्या स्वतःच्या जवळच्या, ज्यांच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवता, अशा एका नातेवाईकाने तुमची प्रगती, तुमची बरकत आणि तुमचा पैसा पूर्णपणे बांधून ठेवला आहे. तुम्ही दिवसरात्र, रातोरात मेहनत घेता, घाम गाळता, पण तुमच्या मोबदल्यामध्ये फळ मिळायच्या वेळी येते तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनवलेले खेळ 5 मिनिटात बिघडून जातो. अचानक असं काही होतं की हातात आलेला घास निसटतो. कधी विचार केलाय का, तुमच्या आयुष्यात आलेली ही अडचण फक्त पैशापुरती मर्यादित राहिलेली नसून आता ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवरती हवी झाली आहे. दररोज संध्याकाळी झाली की विनाकारण डोके जड होणे, छातीवर कसला तरी अनामिक दडपण येणे किंवा सतत चिडचिड होणे, हे सगळे तुमच्यासोबत घडत आहे. या सर्व भयानक गोष्टी म्हणजे रात्री 12 ते 3च्या दरम्यान अचानक डोळा उघडणे, मनात भयानक विचार येणे आणि शांत झोप न मिळणे. ही कोणतीही सामान्य तत्वाची लक्षणं नाहीत. तुमच्या घरातील सुख शांती हिरावून घेण्यासाठी मारलेली ती एक भयानक वाईट नजर आहे. कन्या राशी, जी परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखीन भयानक आणि मानसिक त्रास देणारा ठरू शकतो. पण घाबरून जायचे आणि ध्येय सोडायचे अजिबात कारण नाही. कारण ज्या शत्रूने तुमच्यावर ही करणी केली आहे त्याला उघड करण्याची आणि तुमच्यावरचा हा संपूर्ण काळा प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली युक्ती केली आहे. ती काळी साखळी कायमची कशी तोडायची आणि त्या शत्रूला कसे ओळखायचे हेच मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या आणि करणी करणाऱ्या त्या गुप्त शत्रूची ओळख पटणे आता अत्यंत सोपे झाले आहे. तुमच्या सभोवतालची अशी एक व्यक्ती जी तुमच्या घरात वारंवार कोणत्याही ठोस कारणाशिवाय येते, तुमच्याशी अति गोड बोलते आणि घरात आल्यावर इकडे तिकडे संशयास्पद नजरेने पाहते किंवा तुम्हाला काही खाऊ उपयोगी घालायचा हट्टहास करते, हीच व्यक्ती त्या सर्व प्रकारामागे आहे हे लक्षात ठेवा. त्या व्यक्तीचे नाव देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी ही नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या कुटुंबात आता त्यांच्या वाईट नजरेचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागले आहेत. ज्या घरात पूर्वी हसून खेळून वातावरण असायचे तेथे आता किरकोळ कारणावरून भयानक वादविवाद आणि ताणतणाव निर्माण होत आहेत. नवरा बायकोमध्ये दुरावा वाढला आहे. घरातील मुलांचे वारंवार आजारी पडणे आणि दवाखान्याचा खर्च अचानक वाढणे, यामागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे. तुमचा स्वतःचाच असा एक व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर गोड बोलतो, तुमच्या घरात येतो, पण पाठीमागे तुमच्या घरातील कुलदेवतेचे, अनिष्ट देवतेचे आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर करत आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची सध्याची क्लिष्ट स्थिती आणि तुमच्या राशीवर असलेल्या ग्रहांच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जात आहे.
तुमच्या लग्नाच्या भावातील आणि इष्टभावातील ग्रहांची हालचाल स्पष्ट संकेत देते की तुमच्या निष्काळजीपणाचा आणि मदतीचा गैरफायदा तुमच्याच वर्तुळातील लोक घेत आहेत. तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता. त्यांच्या संकटकाळात धावून गेलात. त्यांनीच तुम्हाला पाठीत खंजीर खुपसला आहे. ते लोक तुमच्यावर समोर तुमच्या यशाचे कौतुक करतात, पण पाठीमागे तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थाने आखत आहेत. कन्या राशीच्या लोकांना ग्रहांचा स्पष्ट इशारा आहे की या क्षणापासून तुम्हाला तुमच्या गुप्त गोष्टींवर संपूर्णपणे पडदा टाकावा लागेल. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे गुंतवणूक करणार आहात, कोणती गाडी, कोणती जमीन खरेदी करणार आहात अथवा तुमच्या बँक खात्यात किती शिल्लक आहे याच्या ढिंडोरा पिटणे तातडीने बंद करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या आणि कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईक मित्र यांच्यासमोर उघड करता, तेव्हाच तुमच्या कामात मोठा अडथळा आला असतो. शनी आणि राहू हे सांगत आहेत की जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाही तर हातात आलेली मोठी संधी क्षणात नष्ट होऊ शकते. तर कन्या राशीच्या लोकांनो, नीट कान देऊन ऐका. आजपर्यंत तुमचे वाटोळे करणारे आणि तुमच्या प्रत्येक कामात अडथळा आणणारे, तुम्हाला दुःख देणारे, तुमच्या त्रासाला कारणीभूत असणारी त्या व्यक्तीच्या नावामध्ये यस, आर, यम किंवा पी या अक्षरांचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून फिरते, पण मनातून तुमच्या मत्सराने जळत आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची आणि काही नियम पाळण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आणलेले अन्नपदार्थ किंवा गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. याशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला मोठा आर्थिक व्यवहार म्हणून किंवा उधार पैसे देणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखे आहे. कन्या राशीच्या लोकांना जर तुम्ही येत्या 24 ते 48 तासात भावनिक होऊन कोणाला मदत करायला गेलात तर तुमचे पैसे कायमचे अडकून पडतील आणि समोरची व्यक्ती तुमच्याच विरोधात उभे राखेल. ही गोष्ट गांभीर्याने लक्षात ठेवा. आतापर्यंत तुम्ही खूप सोचले, प्रत्येकाचे भले केले आणि स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली. पण आता वेळ आली आहे थोडे व्यावहारिक, थोडे स्वतःचा स्वार्थ पाहण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल तेव्हाच हे वाईट लोक तुमच्यावर हवी होणार बंद करतील. या त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी, शत्रूचा नायनाट करण्यासाठी आणि तुमच्या घरात आलेली ही काळी साखळी एका रात्रीत तोडून टाकण्यासाठी जो सर्वात अमुक आणि शक्तिशाली उपाय करायचा आहे तो आता अत्यंत लक्ष देऊन ऐका. कन्या राशी, तुमच्यावर केलेले सर्व प्रकारचे करणी, वाईट नजर आणि तंत्रमंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि सिद्ध उपाय तुम्हाला करायचा आहे. मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून एका शांत ठिकाणी बसा. 11 ताजी नागवेलाची म्हणजेच खाण्याची पाने घ्या. त्या प्रत्येक पानावर केशराचे, लाल चंदनाचे अत्यंत श्रद्धेने जय महाबली हनुमान असे लिहा. त्यानंतर त्या 11 पानांची सुंदर माळ तयार करा आणि तुमच्या जवळच्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन ती माळ मारुतीच्या गळ्यात अर्पण करा. तेथे बसून 1 तास हनुमान चालीसा किंवा जय महाबली जय हनुमान नावाचा जप करा. 1 तासानंतर तीच सिद्ध केलेली माळ मंदिरातून आदराने परत आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधून ठेवा. कन्या राशीच्या लोकांसाठी ही हनुमानची सिद्ध माळ तुमच्या दारावर बांधताच घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि गुप्त शत्रूचा वाईट प्रभाव तात्काळ नष्ट होईल. घरातील वातावरण एका रात्री सकारात्मक बदल जाणवू लागेल. आजारपण कमी होईल आणि रखडलेल्या पैशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. यासोबतच जरूर संध्याकाळी संपूर्ण घरात कापूर आणि लवंगाचा धूर करा. थोडे गंगाजल संपूर्ण घरात शिंपडा. या उपायामुळे तुमच्या कुलदेवतेचे अनिष्टांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतील आणि तुमच्यावर असलेली वाईट नजर, वाईट बाधा तुमच्या कुलदेवी यांच्या आशीर्वादाने दूर होईल. हे केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जाणवेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश येते. परंतु हे करताना एक नियम पाळायचा आहे, तो म्हणजे गुप्तता. तुम्ही काय करत आहात, कशासाठी करत आहात, याचे परिणाम काय याची वाच्यता चुकूनही कोणासमोर करू नका. नाहीतर तुम्ही केलेल्या सर्व उपायावरती तुमच्या या चुकीमुळे पाणी फिरू शकते. तुम्ही करत असलेला हा उपाय श्रद्धापूर्वक आणि विश्वासाने करा. तुमची सर्व संकटे दूर होण्यासाठी, तसेच तुमच्या सर्व कामे मार्गी लागण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यासाठी आताच कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव आणि जय बजरंगबली टाईप करा. धन्यवाद.